सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। वरुड गावातील विविध विकास कामांचा युवा नेते अंकुशभाऊ गोरे यांच्या हस्ते शुभारंभ। विकास कामं करणारा अंकुशभाऊ सारखा नेता आम्हाला पाहिजे, ग्रामस्थांचं मत। ग्रामपंचायत वरुड व ग्रामस्थ यांच्या मागणीनुसार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या फंडातून अंकुशभाऊ गोरे यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला। प्रारंभी अंकुशभाऊ गोरे यांचं वरुड गावातील महिलांनी औक्षण केलं। यावेळी औंध पंचायत समिती गणाचे उमेदवार दिनेश टिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नवीन वर्षात 3 कामांचा शुभारंभ व जलजीवन टाकीचा लोकार्पण सोहळा करण्यात आला। तसेच वरुडमधील ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। अंकुशभाऊ गोरे यांच्या उपस्थितीत जलजीवन मिशन अंतर्गत तयार झालेल्या पाण्याच्या टाकीचा व नळ पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा, प्राथमिक आरोग्य केंद्र भूमिपूजन समारंभ, बिरोबा मंदिर येथे 100 केवी नवीन डीपी बसवणे भूमिपूजन समारंभ, तसेच वरुड साळुंखे वस्ती येथील चौगुले वस्ती ते धबधबीपर्यंत पाणंद रस्ता तयार करणे भूमिपूजन समारंभ या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान मागील 2 महिन्यांपूर्वीही वरुडमध्ये विविध प्रकारच्या 7 विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला होता। वरुड ग्रामस्थांनी लिंगायत समाजाची दफनभूमी 11 वर्ष प्रलंबित असल्याचं यावेळी सांगितले असता अंकुशभाऊ गोरे यांनी लिंगायत समाजास 5 लाख रुपयाची दफनभूमी देण्याचं आश्वासन देत लवकरच ते काम मार्गी लागेल असं सांगितले। या कार्यक्रमास पैलवान राजगे, संदीप गुरव, अजित माळी, संतोष भोसले, सनी इंगळे, शंकर येवले तसेच वरुड गावातील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील। नमस्कार। आज 1 जानेवारी 2026 चा पहिला दिवस आणि आजच्या या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपल्या मानखटावचे लाडके नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ राज्याचे ग्रामविकास मंत्रीपद त्यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी अंकुश गोरे भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी वरुडमध्ये प्रचंड ताकदीनं, म्हणजे मागचे 2 महिने खरं तर भाऊ आम्ही वरुडकरांनाच कळणं झालंय, एखादं काम सांगायचं तात्काळ ते मंजूर होऊन लगेच त्याचं काम मार्गी लागते। म्हणजे असं 5-25 वर्षात मागच्या कधी आम्ही ह्या गोष्टी बघितलेल्या नव्हत्या। एखादं काम करायचं म्हणलं तरी त्यांच्या कोण असतील, प्रशासन असेल, त्यांच्या मागे खेटे घालायचे, 10 वेळा प्रस्ताव पाठवायचे, प्रस्ताव सापडायचे नाहीत, प्रस्ताव घालवायचे, अशी परिस्थिती होती। आणि आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला काम एखादं सुचवावं, म्हणजे फक्त गावच्या पुढाऱ्यांनी नाही तर एखाद्या गावातल्या सर्वसामान्यांनी जरी काम सुचवलं तरी तात्काळ भाऊ त्याच्या पाठीमागं त्याचा पाठपुरावा करून ते काम मंजूर करून तात्काळ चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं काम कसं होईल यासाठी प्रयत्न करतायत। या ठिकाणी उद्घाटनाचा, म्हणजे जलजीवन मिशन, दवाखाना, डीपीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आमच्या गावातील ग्रामस्थ धनाजी भैरट यांनी भाऊंकडे एक विनंती केली। मग विनंती म्हणजे अगदी चर्चेत संवाद, उपसरपंच आणि त्यांचा चाललेला संवाद, आणि भाऊ तिथं होते। भाऊनी विचारलं की काय समस्या आहे, नारळ फोडायच्या आधी विचारलं काय समस्या आहे, आणि त्यांचा बरेच वर्षाचा अगदी धनाजी भैरट यांनी उपोषण केलं होतं। किती वर्षापूर्वी? 6-11 वर्ष, जवळजवळ 11 वर्षापूर्वी उपोषण केलं होतं, आणि त्यांचा दफनभूमीचा जो विषय होता तो मागच्या 11 वर्षापासून प्रलंबित होता। माणसानं त्या उपोषण केले, त्याचा पाठपुरावा कितीतरी वेळा केला, आणि फक्त एका 2 मिनिटाच्या चर्चेमध्ये भाऊंनी तो विषय मार्गी लावलाय। आजच संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्याचं इस्टिमेट करून घ्यायला लावतात आणि पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये त्याची मंजुरी येईल असा विश्वास या ठिकाणी भाऊंनी दिलाय। असा काम करणारा जर नेता आपल्या जिल्हा परिषद गटाला मिळाला, औंध जिल्हा परिषद गटाला जर मिळाला तर नक्कीच चांगलं मोठं काम या ठिकाणी होईल, आणि असा नेत्याची खरंच या गटाला गरज आहे, आणि आपण असंच मोठं काम करत राहावं। वरुडकरांच्या वतीने, सर्वांच्या वतीने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। सदरच्या दफनभूमीसाठी भाऊंनी तात्काळ 5 लाख रुपये इस्टिमेट करून मंजूर करून देतो असं या ठिकाणी सांगितलं, आणि हे काम झाल्यानंतर त्यांचाही प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार आहे। निघालोय मी 5 मिनिटात पोहोचतो। आणि असंच आपले जे काही हा कामाचा झंझावात आपण वरुड गावापासून सुरू केला, आपण आत्ता म्हणलात की वरुडपासून झालेली सुरुवात पूर्ण खटाव तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हे काम होणार आहे। तर असंच चांगलं काम वरुडमध्ये हो, आणि पूर्ण वरुडची ताकद आपल्याबरोबर पण राहील, भैरवनाथाचा आशीर्वाद आपल्याबरोबर राहील, ही मी या निमित्तानं भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो।
नमस्कार. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. मान खटावच्या जनतेला सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंच्या मार्फत आणि गोरे परिवाराच्या मार्फत मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. खरं तर आज खटाव तालुक्यात विकासाचं पर्व, जे पर्व जयाभाऊंनी गेले 10-15 वर्ष चालू केलं ते आज नावारूपाला येतं आहे. आज आपण खटाव तालुक्यातील वरुड गाव या गावामध्ये आपण आज पहिल्या दिवशी 4 उद्घाटनं केली आणि 8-10 दिवसापूर्वी आपण 7 उद्घाटनं केली. ही सर्व कामं पिण्याच्या पाण्याचं असेल, आत्ता आपण एक 55 लाखाचा दवाखाना हेल्थसाठी दवाखान्याचं एक उद्घाटन केलेलं असेल, पलीकडे एक आपण 100 केवीच्या DPचं उद्घाटन केलेलं असेल, त्याच्यानंतर आपण एक पानंद रस्त्याचं उद्घाटन केलं आहे, त्याच्यानंतर गावातील रथमार्गाचं कॉन्क्रीटीकरणचं उद्घाटन केलं असेल. अशी बरीच कामं, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मान खटावच्या इतिहासामधील पहिल्यांदाच एका गावामध्ये 11 उद्घाटन झाली आणि जयाभाऊंच्या माध्यमातून राहिलेल्या 4 वर्षामध्ये जयाभाऊंच्या कारकिर्दीमध्ये या गावामध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही अशी मी तुम्हा सर्वांना गावकऱ्यांना ग्वाही देतो. परत एकदा हा विकासाचा झंझावात वरुडपासून पूर्ण खटाव तालुक्यामध्ये चालू राहील. धन्यवाद. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.